तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं, नमस्कार. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जरा बाहेर पडलो एका कामासाठी. आज आपण जाणार आहोत मुंबईसाठी जाणार आहोत. गणपती येत आहेत आणि गणपतीची शॉपिंग करायची आहे. गणपतीसाठी मकर वगैरे बघायचं आहे. तर आपण जाणार आहोत मुंबईत. 24 तारखेला मी ब्लॉग टाकला होता, जो आम्ही लोटेश्वर मित्रांसोबत गेलो होतो. मी तो त्याला एवढा प्रेम भेटलाय तुमच्याकडनं, यासाठी थँक्यू. ओके, तर काम आपलं झालेलं आहे. आता ट्रेन आहे आपली 2ची, सो निघायचं. डायरेक्ट जेव्हा तयारी होईल तेव्हा डायरेक्ट भेटतो. घरात जाऊन अजून पॅकिंग सुद्धा करायची. गाईस, घरी आलो, फ्रेश झालोय आणि 2 तास झाले घरी. आता अंकित भाव, नमस्कार. अंकित भाव सोडायला चालले आपल्याला स्टेशनला. लेके जा रहा है, मैं इसको बोला चल साथ में, येतो का? चल ना. चल. ट्रेन अजून न्यूसर एक स्टेशन पाठी आहे, 12 किलोमीटर दाखवतोय. ट्रेन आहे ही. आय थिंक ही सोडल्यावरच ती गाडी लावतील, काय माहिती. थांबवत आहेत, काय करतात माहित नाही. पण अजून तरी 12 किलोमीटर पाठीच दाखवते गाडी. बाय बाय रत्नागिरी. तर भाई ट्रेन मध्ये बसलेलो आहे. ऑथेंटिक ट्रेन मध्ये बसलेलो आहे. निघालेली आहे ट्रेन रत्नागिरीतून. आता काय सगळा प्रवासच आहे, पण कोकण रेल्वेचा प्रवास आहे. आणि पावसाचे दिवस आहेत, तर सिनियर ग्रुप आले की टाकूया. आता आले गाडी संगमेश्वर रोड. संगमेश्वरला, ज्याला माहित नाही, संगमेश्वर माझं गाव आहे. पण म्हटलं जरा उतरून बघूया स्टेशनला. इकडनं आपल्या रत्नागिरी म्हणजे हा कोकण जो पट्टा आहे, तिकडे ऑलमोस्ट 91 टनल लागतात. इकडनं मुंबईत जातात कोकण रूटला. आणि मिनिमम मी सांगतो तुम्हाला 10 रत्नागिरी ते संगमेश्वरमध्येच होतात. आणि मी जेव्हा शूट घेत होतो तेव्हा टनल येत होतो. गाडी थांबली. पनवेल लवकरच आलं असतं 7 वाजता, पण माझ्या आपट्याच्या इकडे गाडी थोडं थांबलेली. क्रॉसिंग काय इश्यू होता, त्याच्यामुळे 21 मिनिटं गाडी अजून लेट झाली. त्याच्यानंतर परत सीट का चेंज झाली, तर सीट अशामुळे चेंज झाली की इकडे तो TC आला खेडनंतर. तर म्हणणं ही तुझं तिकीट कॅन्सल झालं. त्याची मला ऑनलाईन दाखवतं की तिकीट कन्फर्म आहे, पण त्यांचं म्हणणं होतं की तुझं सीट वगैरे तुला सीट अलॉट नाही झाली. मग त्यांनी ती सीट आहे ती दुसऱ्याला अलॉट केली, जे समोर माझे काका होते. त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता तसा, पण तो मग हे करायला लागला, सीट चेंज करूया. तेव्हा पाठी आलो किंवा मधली सीट दिली, पण ठीक होती. त्याला मी जाऊन वरती आलो आणि झोपलो सर. आता पनवेल आला उठलो. ओके, पनवेलवरनं गाडी निघाली. गुड. सक्सेसफुली ठाण्यात आलोय. आता काकाने थांबायला सांगितलं, थांबलोय. तसं सक्सेसफुल ट्रिप म्हणायची, कारण चेंज करायला लावले सीट, तो काय विषय नाही. पण चालतंय. 2 तास तेवढी झोप पण भेटली, जी खालच्या लोवरला भेटली नसते. कारण तर तिकडे बॅग वगैरे सारखी चेक करायला लागते. किंवा बॅग आहे ना, तर वरती बॅग ठेवली गाड. गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई. बाय द वे, गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई ठाणे. मी काय जस्ट करत नाही, त्यासाठी मुंबई ठाणे काय मला कोणी प्लीज कोणी जज करू नये. मी मुंबई बोलतोय की ठाणे. जरा काय बाहेर ना पडलो, पावसाने दणदणीत स्वागत केलं. साठी आलेलो खाली. तर काल जेव्हा काकासोबत मकर वगैरे बघायला गेलेलो, पण काम थकलो होतो.
आणि तो पण पार्किंग मधून पण ठाण्याच्या बाहेर येतो. तो सकाळी समोर म्हटलं ब्लॉग नको करूया, अरे तुझ्या नेक्स्ट डे आज नेक्स्ट डेचा ब्लॉग करू. आता जाऊन पाऊस थांबला, पाऊस पडला तर हाल होणार कारण मी छत्री नाही आणली. घर अजून अर्धा किलोमीटर तरी पाठी. सो ते आहे कॅडबरी जंक्शन. तिकडे ही जी जागा दिसते तुम्हाला ती कॅडबरी प्रोडक्शनचं, तिकडे कॅडबरीचं प्रोडक्शन असतं ॲक्च्युली. तिकडे जे चॉकलेट वगैरे खातात ते ऑल ऑफ जे व्हरायटीज भेटतात त्याचं प्रोडक्शन इकडे कॅडबरी फॅक्टरी बोला तिकडे होतो. आता त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी आता शिफ्ट केलं प्रोजेक्ट, पण हा अख्खा पॉईंट तिकडे होता. आणि इकडच्या लोकांचं असं पण म्हणणं आहे जेव्हा ते प्रोडक्शन चालू असायचं लिटरली कॅडबरीचा वास यायचा, हे स्मेल असतो ना कॅडबरीचा, तो या रस्त्यापर्यंत यायचा. मग मला हा डाऊट होता बाबा आता जर एक गोष्टीचा वास तुम्ही सतत येत असाल तुम्हाला इरिटेट होतच होतो. म्हणजे किती नाही बोलत डोकं आपलं असं असतं की तो जो स्मेल असतो त्याला इरिटेट होतो असा विषय. पण त्यावेळी मोस्ट ऑफ द इकडे रेसिडेन्शियल एरिया नव्हता एवढा, तो त्यावेळी एवढा कोणाला प्रॉब्लेम आला नाही. पण हा इकडनं जेव्हा लोक पास होईल तेव्हा त्यांना कॅडबरीचा तो सकाळच्या वॉक नंतर आता दुपारी बाहेर पडलोय, दुपार झाली जेवण बाहेर पडलोय. हे जवळपास स्वामींचं मठ आहे तिकडे जातोय ठाण्यात, आणि तुळजाभवानीचं मंदिर आहे तिकडे सुद्धा जातोय. मैं मेरे को क्या दिख गया, खतरा खतरा. तर हा आहे तो ठाण्याचा कोणतरी एरिया आहे. इकडे सॉल्ट अँड पेपर करून एक हॉटेल आहे, त्याच्या शेजारी मठाचा रस्ता आहे. पुढे गेलात तर पुढे लेक भेटते, पण त्याच्यात आधी इकडे लेफ्ट आहे जो मठाला जायचा रस्ता आहे. मठाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत आहे. ठाण्यात लोकेशन एक कुठेतरी इकडे दाखवतो. तर मोठा हा मठ आहे, मूर्ती आहे त्याच्या पाठी दत्त दिगंबर यांची सुद्धा मूर्ती आहे. ही शेजारी त्याच्या अग्निकुंड वगैरे पण आहे, आणि इतर काही गोष्टी म्हणजे स्वामींचं जे पुस्तकं वगैरे जे स्वामींचे रिलेटेड आहेत ते सुद्धा इकडे ठेवण्यात आलेले आहे. तुळजाभवानी मंदिर ठाणे मस्त बांधलंय, खरंच मस्त बांधलंय मंदिर. सुंदर हे असं तुळजाभवानी मंदिर आहे. आणि आधी इकडे अलीकडे इकडे आधी मंदिर होतं इकडे, जे की हे आता हे नवीन बांधकाम केलंय आणि मस्त गेलंय, सुंदर गेलंय. नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट डे आहे हा. नेक्स्ट डे काय मंडे आलाय आज. शनिवारी नंतर ब्लॉग कंटिन्यू केला, त्याच्यानंतर कंटिन्यूस केला नाही. रविवारी काल काहीच झालं नाही, अक्षरशः घरात बसलो संध्याकाळपर्यंत. आणि संध्याकाळी जरा बाहेर पडलो मॉलला वगैरे शॉपिंग वगैरे करायला, तेवढंच. त्याच्यानंतर मग काय एवढं झालं नाही म्हणून काल ब्लॉग नाही केला. काल एका रेस्टॉरंटला गेलो होतो. हे जे हॉटेल दिसतंय दिल्ली द चाप, एक नंबर हॉटेल आहे ठाण्याचं. म्हणजे सगळे दिल्लीचे चाप वगैरे मी पहिल्यांदा खाल्लं, दिल्ली पनीर वगैरे एक नंबर होतं, आणि लस्सी तर एक नंबर. कधी आलात तर मी नक्की रेकमेंड करेन. आज आपण जातो शिर्डीला. आज अचानक ठरलं की शिर्डीला जायचं. असं मी बोललो होतो ब्लॉगच्या स्टार्टिंगला की ठरवतो, एक प्लॅन करतो, होतं भलतीकडे ठरवतो मुंबई एक्सप्लोर करायचं. पहिल्या दिवशी तरी झालं ठाणे वगैरे करतो, म्हटलं दुसऱ्या दिवशी तरी जाईन. ते असं होत नाही. ब्लॉग जो एका असा डायरेक्शन घेतो तो त्याचे ट्रॅक चेंज होतात, असा विषय. चला निघूया आता. जेमतेम माझ्यामध्ये 7 वाजलेत.
आलो शिर्डीला. आता आलो शिर्डीला, पोचलो. 3 तास लागले, 10 वाजले येईपर्यंत. तर फायनली भक्त निवासमध्ये आलो आहे साईबाबांच्या. कारण चिल्ली पिल्ली होती, त्यांची आंघोळ वगैरे नाही झाली होती आणि बाकीच्यांना फ्रेश सुद्धा होत होतं. मग रेंट काहीतरी 100-200 रुपये पर तासाची फी, 50 रुपये पर हेड काहीतरी आहे. चांगलं आहे. तर आता साईबाबांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला थोडा वेळ लागेल, कारण आम्ही आलो 10 वाजेपर्यंत. कुठे चेकिंग नाही होत होतं. इकडे भक्त निवासला चेकिंग तरी झालं, पण विषय असा आहे की 12ची साईबाबांच्या इकडे आरती असते, तर त्यावेळी जरा गर्दी होऊ शकते. मग आमचा विचार झाला की जरा 12 नंतर जाऊया, म्हणजे गर्दी नाही भेटणार. मंदिराचं भक्त निवासचा परिसर बघायला तर चांगला आहे. प्रॉपर 4 विंग आहेत, ABCD. ते 4 विंग आहेत आणि नाश्ता तुम्हाला आय थिंक तो मोफत भेटतो. चहा कॉफी वगैरे हवा असेल तर जो नाश्ता असेल तो मोफत भेटतो. आणि असं आहे का, असा हा परिसर आहे बघा. पाऊस ना. ओके, तर आता निघतोय नाश्त्याला, कारण का सकाळपासून आम्ही काही नाश्ता नाही केला. 7ला निघालो, नुसतं कॉफी प्यालेलो सकाळी, त्याच्यानंतर नाश्ता काय केलेला नव्हता. तर मस्तपैकी नाश्ता करून झालाय. छोले भटुरे, काल पण दिल्लीचा नाश्ता, आज पण दिल्लीचा. आता अलाउड नाही फोन आत, फोन जाईल बॅगेत. बॅग आय गेस अलाउड आहे बॅग. तुमचा फोन, चप्पल वगैरे, म्हणजे फोन तुम्हाला तिकडे स्टँड आहे, होल्डर आहे, त्यात तुम्ही ठेवू शकता. पण आम्ही सेफ्टी साईड गाडीतच ठेवतो, कारण गाडी पार्क केलेली आहे इकडे. गाडीत फोन ठेवतो, चप्पल पण गाडीतच ठेवून जाऊ बहुतेक. मग सरळ दर्शन झालं की भेटूया. आता तुझा बॅगेत. वेलकम बॅक. दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. ऑलमोस्ट वाजलेत 3 वाजलेले आहेत. आता जायचं आहे साई तीर्थ, जे बघूया चालू असतं का, कारण का ते किमान 6 वाजेपर्यंत काउंटर चालू असतं आणि 8 वाजेपर्यंत आत राहू शकता तुम्ही. तर आता आलोय आम्ही तीर्थयात्रा, आपलं तीर्थयात्रा, ते तिकडचं साई तीर्थ आहे. तिकडे बघा शिवाजी महाराजांची मस्त अशी मूर्ती आहे इकडे बसवलेली, भारी वाटते जाम. बॅक समृद्धी महामार्ग दिसत असेल तर गाडी डस्ट झाली बघा. आता निघालो मंदिर गाडीत बसून. आज आपण एसी तिकीट केलं, ठाण्याला अजून गाडी निघाली नाही. निघाले गाडी, माझी सीट आहे वरती आहे तिकडे. थोड्या 5-10 मिनिटात थोडं वरती जाऊन सरळ झोपतो. काय नाश्ता कळटी. मँगो सिटी, रत्नागिरी. तर येस मित्रांनो, वी आर बॅक इन रत्नागिरी.
तर मी नंतर काय शूट नाही केलं. जसं यायचा प्रवास पण एवढा काही शूट नाही केला. नंतर तोच होता रुटीन, जे काय मध्ये दिसलं ते एवढं शूट केलं. आणि तिकडे शिर्डीला असताना पण जे साहित्य होतं अम्युजमेंट पार्क, तिकडे सुद्धा मी मोस्टली एवढं काही शूट नाही केलं. बाहेरमध्ये ते असा मी अम्युजमेंट फिरून आलो. मी याच्या आधी पण 2-3 थीम पार्क फिरलोय, जेणेकरून तिकडे फिरलं की 1-2-3 हजार तुम्हाला घालून सुद्धा पूर्ण दिवसात काही फिरता येत नाही. हे असं थीम पार्क होतं. आम्ही गेलो होतो एक 5-5:30 नंतरच. क्लोजिंग टाइम 6:30 काउंटरच होतं, 9 वाजेपर्यंत ते ओपन असतं. पण मला वाटलं की सगळंच फिरता येणार नाही, की काय घेता येणार नाही, पैसे वसूल होणार नाही. पण 700-800 देऊन, की ऑनलाईन तुम्ही बुकिंग केलं तर डिस्काउंट असेल तर 500-600 वगैरे भेटून तुम्हाला एक 6 ते 7 शो असतात. 7 शो करून तुम्हाला साईबाबांचे दाखवतात आणि खरंच ते चांगले आहेत, नॉलेजेबल आहेत. मला तीर्थयात्रा थोडक्यात देतात एका ट्रेनमध्ये बसून. ते एवढं चांगलं आहे ना की आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडलं. तर तुम्ही शिर्डीला जात असाल तर मी नक्की तुम्हाला रिकमेंड करीन तुम्ही त्या साई तीर्थला. तर असा होता हा ब्लॉग. मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला अशाच पुढचे ब्लॉग करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत #ओव्हर अँड आउट. बाय बाय.